संजयजी, आजचा जो प्रश्न जो प्रेक्षकांना सुद्धा विचारलेला आहे, मी तोच प्रश्न मी तुम्हाला विचारेन की सरकारने जी विनंती केलेली आहे गणेशोत्सवामध्ये हे आंदोलन करू नये, ही विनंती जरांगेंनी मान्य करावी असं तुम्हाला वाटतं का? पहिले माझं असं मत आहे की जरांगे पाटलाला विनंती आपण आज ऑन दी स्पॉट करतोय, ज्या दिवसापासून ही तयारी चालू होती या मान्य झाली असती, पण आता सगळी तयारी झाल्यानंतर जर तुम्ही म्हणताल की आता थांबा, तर तुम्हाला हे अगोदर नाही सुचलं, तुम्ही 1 महिन्यापूर्वी 15 दिवसापूर्वी जरी म्हणले असते की गणेशोत्सवाच्या काळामध्ये अशा स्वरूपाचं आंदोलन मुंबईसारख्या ठिकाणी व्हायला नको, तर जरांगे पाटलांनी एवढी समजूतदारपणा घेतलाही असता. पण आता सगळी तयारी झाली आणि आता उद्या आंदोलन निघायचं, तुम्ही आज रात्री विचार करता की आता गणेशोत्सव आहे आता करू नका. तर गणेशोत्सव एका भागात जाईल. आझाद मैदान हा मोकळं मैदान आहे. आझाद मैदानाच्या बाहेर जाऊन काही लोकांना आंदोलन करायचं नाही आणि समाजासाठी असलेला हा लढा आहे. हा काही वेगळा कोणाला त्रास देण्याच्या उद्देशाने हा लढा नाहीये. आणि मराठा समाजाची न्याय भूमिका आहे. गरीब माणसं ज्याची चूल आणि मुलाच्या पलीकडे त्याला काही माहित नाही, ज्याच्या घरामध्ये चांगलं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत, परंतु कुठेतरी पैसे भरू शकत नाही आणि जातीच्या आधारावर त्याला आरक्षण मिळालं नसल्यामुळं तो त्या ठिकाणी क्वालिफाय होत नाही. पण अशा वेळी ओबीसीचं आरक्षण जनाचा हक्क हिरावून नाही पाहिजे, परंतु जो आपल्याला दिलेला अधिकार आहे, जसं आता विदर्भामध्ये आहे, खानदेशात आहे, तीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये त्यावेळेस मराठवाड्यातल्या लोकांनी घेतली नाही. परंतु आज ती गरज वाटते आहे, त्यावेळेस गरज वाटत नव्हती, कारण कुटुंब त्यावेळेस छोटी होती आणि छोटे कुटुंब असल्यामुळे त्यावेळेस मोठ्या जमिनी होत्या. आता कुटुंब विभक्त झाले, मोठे परिवार झाले, त्यामुळे जमिनी कमी झाल्या आणि गरीब माणसं मोठ्या प्रमाणात वाढली.